आज आपण बघणार आहोत मनाने खंबीर असणाऱ्या स्त्रियांमध्ये काही खास सवयी असतात का. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. आज मी माझ्या अनुभवातून बघितलेल्या अशा स्त्रियांबद्दल बोलणार आहे ज्या बाहेरून खूप साध्या दिसतात पण आतून खूप मजबूत असतात. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कृपया अर्धवट सोडू नका. चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. आजचा विषय मनाने खंबीर असणं म्हणजे मोठमोठ्या आवाजात बोलणं नाही. सगळ्यांना उत्तराला उत्तर देणं किंवा फटकळपणे बोलणं म्हणजे आपण स्ट्रॉंग आहोत असं सतत दिसणंही नाही. खरी मजबूत स्त्री ती असते जी आयुष्यात कितीही चॅलेंजेस आले, कितीही अडचणी आल्या, त्या चॅलेंजेसला धीराने, अनुभवाने सामोरी जाते आणि अनुभवातून स्वतःला पुन्हा नव्याने उभं करते. अशा स्त्रियांमध्ये काही खास सवयी असतात आणि त्या सवयी, ते त्यातले त्यांचे सुप्त गुण, त्या त्यांच्या हळूहळू त्यांच्यातला बदल त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनवतात. आज आपण अशा सवयींबद्दलच सांगणार आहे. मनाने मजबूत असणाऱ्या स्त्रीला आयुष्यात एकटं राहण्याची वेळ जरी आली तरी तिला भीती वाटत नाही. स्वतः हिमतीने, धैर्याने तोंड देऊन ती त्या संकटावर, त्या आलेल्या चॅलेंजेसवर मात करते आणि स्वतःबरोबर कसा वेळ घालवायचा हे पण तिला माहीत असतं. त्यामुळे अशा परिस्थितीत ना ती कोणाचा आधार शोधते, ना ती कोणावर रागावते. जेव्हा तिला लक्षात येतं की एकटं राहून सगळे चॅलेंजेस आपण स्वतः एकटीने फेस करून बऱ्याच वेळेला तिचा स्वभाव चिडचिडा व्हायला लागतो. पण जेव्हा तिला लक्षात येतं की आपला पूर्वीपेक्षा चिडचिड वाढली आहे आणि ती अनुभवातून तिच्या लक्षात आल्यावर त्या गोष्टीकडे ती आता शांतपणे बघायला शिकते. ती आता प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन देणं बंद करते. तिला समजतं आहे प्रत्येक लढाई लढणं गरजेचं नाही आणि त्यामुळे ती आता अनुभवातून मानसिक आरोग्याला महत्त्व द्यायला शिकली आहे. ती आता छोट्या गोष्टींसाठी चिडत नाही. तिला माहिती आहे की माझं शरीर आणि माझं मन मला शांत ठेवायचं असेल, मला आनंदी राहायचं असेल, त्यासाठी मला योगा, मेडिटेशन, चालणं, माझी शांतता आणि माझी स्वतःची ग्रोथ आणि हिलिंग हे मला करणं गरजेचं आहे. म्हणून ती आता जाणीवपूर्वक स्वतःसाठी आणि स्वतःच्या आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ द्यायला लागते. मनाने खंबीर झालेली अशी स्त्री लगेच कुणालाही जज करायला जात नाही. कुठल्याही परिस्थितीकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन बदलतो, कारण ती आता स्वानुभवातून शिकलेली आहे की प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे वेगळे आहेत, प्रायोरिटीज वेगवेगळ्या आहेत, अनुभव वेगळे आहेत, दृष्टिकोन, परिस्थिती. त्यामुळे दुसऱ्याचा संघर्ष कसा असू शकतो याची जाणीव पण तिला झालेली आहे. ती आता लोकांना जज करत नाही. पूर्वी तिला लोकांना आनंदी, खुश ठेवायचं असायचं. तिला असं वाटायचं की मी असं वागले तर मला लोक काय म्हणतील, लोक मला चुकीचं ठरवतील का. या दबावाखाली ती कायम लोकांना नाही म्हणायला तिला जड जायचं.
पण आता तिला योग्य वेळेला नाही म्हणता येतं, कारण आता तिला कळलं आहे एका वेळी आपण सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. स्वतःचं आयुष्य इतरांपेक्षा महत्वाचं आहे हे आता तिला समजायला उमजायला लागलं आहे. बऱ्याच वेळेला आयुष्यात खूप चढउतार बघितलेत, संघर्ष बघितले, चॅलेंजेस फेस केले. त्या चॅलेंजेसच्या, जखमांच्या, संघर्षांच्या जखमा ती नाकारत नाही, पण त्या जखमांना ती आता कुरवाळत पण नाही आणि त्या जखमांना ती आपल्या मनावर आयुष्यभर राज्यही करू देत नाही. तो ती भूतकाळ विसरत नाही, पण त्यात अडकतही नाही. याही परिस्थितीत जरी एखादी सिच्युएशन आलीच तर त्याचं दुःखही करत बसत नाही. त्या सिच्युएशन संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करते. आता ती स्वतःला वीक समजत नाही. ती स्वतःचं मन जपायला शिकलीये, स्वतःच्या मनाचं ऐकायला शिकलीये, स्वतःवर प्रेम करायला शिकलीये. इतरांचं आयुष्य कितीही परफेक्ट दिसत असलं तरी तिला आता माहिती आहे की प्रत्येकाच्या आयुष्याचे चॅलेंजेस वेगळे आहेत, प्रत्येकाचा जगण्याचा अनुभवाचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे ती आता स्वतःच्या आयुष्याची तुलना इतर स्त्रियांबरोबर करत नाही, इतरांच्या आयुष्याशी करत नाही. तिचा स्वतःचा प्रवास आता ठरला आहे. तिचा प्रवास जसा आहे, जो आहे त्याच्यातून ती आवडणाऱ्या गोष्टी करून तिने तो प्रवास स्वीकारला आहे आणि रोजच्या रोज सकारात्मक दृष्टिकोनातून ती हील होत आहे. आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून शांततेची किंमत तिला आता समजलेली आहे. आता तिला लोकांचा घोळका, सगळ्यांच्या गुडबुक मध्ये राहायचं नाही. तिला एकट्या पीसफुल राहण्याची, शांततेची किंमत कळली आहे. तिला मुखवट्यातल्या खोट्या चेहऱ्यांची आता गरज नाही. तिच्यावर मनापासून प्रेम करणारी खरी माणसे आणि शांततामय जीवन हे ती जगणं तिला आता महत्वाचं वाटतं. मनाने मजबूत स्त्रीला लोकांचे चेहरे नाही, तर आता तिला तिच्या अनुभवातून, दृष्टिकोनातून एनर्जी जाणवायला लागली. ती स्वतःला येणाऱ्या इंट्युशन्स वर विश्वास ठेवायला लागलीये आणि त्या इंट्युशन्स मधूनच आपलेपणा आणि परकेपणा यातला फरक, खरा आणि खोटा माणूस ती ओळखायला लागलीये. खंबीर स्त्री कितीही चॅलेंजेस आले, कितीही संघर्ष आले तरी ती डगमगत नाही, घाबरत नाही. एखाद्या मोठ्या संघर्षानंतरही ती संपून जात नाही. मग ते कुठलंही असो, आर्थिक असो, मानसिक असो, शारीरिक असो, वैयक्तिक असो, ती स्वतःने नव्याने घडवते. थोडी शांत होते, थोडी संयमी होते, पण खूप अंतर्मुख होऊन त्याचं व्यक्तिमत्व इतरांवर छाप पाडायला लागतं. ती प्रत्येक वेळी स्वतःला पुन्हा नव्याने बिल्ड करते. तिच्याकडे शिकण्याची जिद्द आहे, प्रवृत्ती आहे, आवड आहे. ती सतत नवीन नवीन काहीतरी शिकत असते. तिच्यासाठी वय हा फक्त आकडा आणि नंबर आहे. तिला वयाचं बंधन नाही. ती तिच्या छंद, आवडीनिवडी, पुस्तक वाचन, फिरणं, नवनवीन पदार्थ बनवणं, डिजिटल नॉलेज घेणं, मित्रमैत्रिणींमध्ये गप्पा मारणं, स्वतःसाठी वेळ घालवणं, एक कप कॉफी पिणं, यात रमते आणि स्वतःच्या ग्रोथवर काम करत राहते. आता त्या अशा स्त्रियांना
लोकांच्या अटेन्शनची गरज उरत नाही. खंबीर स्त्रियांना लोकांना व्हॅल्यू दिली नाही तरी त्या स्वतःची किंमत कमी करत नाहीत. अशा स्त्रिया त्यांच्या भावना, इच्छा, मन दाबून ठेवत नाहीत. रडायचं असेल तर त्या त्यांच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती ठेवतात जिच्या जवळ मुखवट्याशिवाय त्या व्यक्त होऊ शकतील, रडू शकतील. आरामाच्या वेळात त्या आराम करतात. आता त्यांना समजलं आहे आपल्याला आता भावना दाबून जगायचं नाही, आपल्याला आनंदाने जगायचं आहे आणि आनंदाने जगणं ही आपली स्ट्रेंथ आहे. त्यांना आता समजलंय जीवनाचा आनंद कशात आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधतात. मग तो एक कप चहा कॉफी पिणं असो, एकटीने गाणं ऐकणं असो, नामस्मरण करणं असो, फिरायला जाणं असो, आवडीच्या व्यक्तीसोबत गप्पा मारणं असो. तो मी टाइम त्यांना कसा घालवायचा हे आता चांगल्या प्रकारे माहिती आहे. ते सतत पॉझिटिव्ह विचार करतात, मनाने खंबीर असतात, मनाने स्वच्छ असतात, आपला आरसा स्वच्छ ठेवतात. त्यांना जर कोणी सल्ला विचारला तर योग्य सल्ला देतात. कुठे हो म्हणायचे, कुठे नाही म्हणायचे याच्या मर्यादा सुद्धा त्यांना माहिती असतात. त्या निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जातात. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत, आपल्या लाईफ पार्टनर सोबत चांगल्या प्रकारे वेळ घालवतात. आता त्यांना आनंदासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज लागत नाही. मित्रमैत्रिणींनो, शेवटी एकच सांगेन, मनाने खंबीर असणं म्हणजे कधीच तुटणं नाही. तर आयुष्यात कुठल्याही अडचणी आल्या तर त्या न तुटता स्वतःला पुन्हा नव्याने उभं करणं, पुन्हा नव्या उमेदीने उभं राहणं, कुटुंबाला सावरणं, कुटुंबाबरोबर आपलं आयुष्य व्यतीत करणं आणि आपल्यासारख्या अनेक स्त्रियांना धीर देऊन नव्याने उभं करणं, या आहेत खंबीर स्त्रीच्या सवयी. मैत्रिणींनो, तुम्हालाही जर अशा सवयी असतील किंवा तुम्हालाही तुमच्या व्यक्तिमत्वात बदल करायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर लाईक करा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर कोणी अजून नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. तुम्ही जर व्हिडिओ आवडीने बघितले, प्रतिक्रिया दिल्या तर मला अजून तुमच्याबरोबर नवीन नवीन विषय घेऊन यायला नक्कीच आवडतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.